माझा हाच प्रश्न राहील की आत्ता मी 12वीला किंवा 10वीला, सो मी करिअर रिलेटेड रिसर्च कशी केली पाहिजे? हे बघा सर, रिसर्चसाठी एकदम बेसिक फॉर्म्युला आहे, जसं मी त्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणेल, की एक नॉर्मल आपण जर बघितलं भारतासारख्या देशामध्ये, तर त्यातले त्यात महाराष्ट्र स्टेट आत्ता आपण जिथे आहोत पुण्यामध्ये, सो हे बघणं फार इझी आहे की बाबा कुठल्या कंपनीज जास्त आहेत. ॲट द एंड तुम्ही जे काय करता त्यापेक्षा हे महत्त्वाचं की त्याला जॉब्स आहेत की नाही. हे सगळं कशासाठी करतो आहे आपण? एका चांगल्या जॉबसाठी, बरोबर. सो सगळ्यात जास्त मार्केट कुठल्या गोष्टीचं आहे, म्हणजे फील्ड, जसं की मेकॅनिकल फील्डला जास्त ओपनिंग्ज आहेत का, किंवा लाँग टर्मला जॉब आहे का, आय टीला आहे का, सिव्हिलला आहे का, केमिकलला आहे का, हे बघणं फार सोपं आहे. कारण आपल्यासमोर गुगलसारखा प्लॅटफॉर्म आहे जिथं आपण बघू शकतो की नियर बाय कंपन्या किती आहेत. सो मला हेच म्हणायचं आहे की नंबर ऑफ पर्सेंटेज तुम्ही जेव्हा काढाल ना, त्यावेळेस तुम्हाला मॅक्झिमम काउंट जो भेटेल तुम्ही तिथे जा. ह्याला रियालिटीला धरून चालणं म्हणतात. एक्झॅक्टली, रियालिटी चेक आहे. कारण मी आज तुम्हाला असं म्हणेल की नाही तुम्ही आय टीत जा किंवा तुम्ही मेकॅनिकलमध्ये जा, तुम्ही काय म्हणणार, मॅम आता त्याला कुठं मार्केट आहे. मी तर हे म्हणेल की नंबर ऑफ ओपनिंग्स ज्या असतात ते बघण्यासाठी बेसिक प्लॅटफॉर्म्स आहेत. नोकरीसारखा सुंदर प्लॅटफॉर्म आहे जिथे एक साधा फिल्टर लावून तुम्हाला सगळा मोठा आकडा येऊन जातो. पार अगदी ChatGPT यूज करू शकता. नंबर ऑफ वेज आहेत तिथं तुम्हाला कळतं की बाबा ह्या गोष्टीसाठी ओपनिंग्ज आहेत का, त्या गोष्टीसाठी आहे का. तुम्ही हे रिव्हर्स इंजिनिअरिंग करा आणि मग त्या गोष्टीत रिस्क घ्या. नाहीतर मला काकाच्या मामाच्या चुलत्याने सांगितलं मग म्हणून मी हे केलं आणि हे करून मी फसलो, हे करू नका.